In the last lecture, we have already discussed about the various types of salivary glands. Now today, we are going to talk about the pancreas. आता pancreas काय असते ते आज बघणार आहोत. आता pancreas काय बघा, इट इज अ हेटेरोक्राइन ग्लँड. ही कशी ग्रंथी आहे? हेटेरोक्राइन. हेटेरोचा मीनिंग काय होतो? हेटेरो म्हणजे वेगवेगळे. ठीक आहे. ही जी ग्रंथी आहे याच्या दोन वेगवेगळ्या पदार्थांचं काय करते तर स्त्रावन करते. मग कोणते दोन वेगवेगळे पदार्थ आहे तर एक आहे ज्यूस दॅट इज कॉल्ड एज पॅनक्रियाटिक ज्यूस. दुसरा आहे हार्मोन्स दॅट इज द केमिकल सबस्टन्स. बघा, दोन वेगवेगळे सबस्टन्स सिक्रेट करते पॅनक्रियास. एक आहे पॅनक्रियाटिक ज्यूस आणि दुसरा आहे हार्मोन्स दॅट इज द केमिकल सबस्टन्स. मग आता ज्यूस जो आहे पॅनक्रियाटिक ज्यूस हा फ्लूड नेचरचा आहे, द्रव्य स्वरूपाचा आहे आणि याच्या आतमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आहेत की जे एन्झाईम्स आपल्याला डायजेशनमध्ये, पचनक्रियेमध्ये मदत करत असतात. आणि दुसरे सबस्टन्सेस आहेत ते आहेत केमिकल सबस्टन्स, रासायनिक पदार्थ आहेत. आणि हे जे रासायनिक पदार्थ आहेत हे आपल्या रक्तातली साखरेचं जे प्रमाण आहे त्याला संतुलित ठेवण्याचं काम करतात, त्याला बॅलन्स ठेवण्याचं काम करतात. मग दोन वेगवेगळे सबस्टन्स पॅनक्रियाज ही ग्रंथी सिक्रेट करते, स्त्रावन करते. एक आहे ज्यूस, पॅनक्रियाटिक ज्यूस, दुसरा आहे हार्मोन. दोन विभिन्न पदार्थ सिक्रेट केल्यामुळे तिला आपण हेटेरोक्राइन म्हणतो. हेटेरो म्हणजे वेगवेगळे. ठीक आहे. हेन्स इट इज कॉल्ड एज हेटेरोक्राइन ग्लँड. मग आता ही जी ग्रंथी आहे पॅनक्रियाज अशा प्रकारची दिसते तुम्हाला ही या आकाराची. ठीक आहे. आता या पॅनक्रियाजमध्ये दोन पार्ट आहेत बघा. पॅनक्रियाजमध्ये दोन पार्ट तुम्हाला बघायला भेटतील. एक जो हा इकडचा जो मोठा फुगलेला पार्ट आहे याला म्हणतो आपण हेड ऑफ पॅनक्रियाज. अँड द नॅरो टेपरिंग पार्ट ऑफ पॅनक्रियाज इट इज कॉल्ड एज द टेल ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचे दोन महत्त्वाचे पार्ट आहेत बघा. एक जो मोठा फुगलेला पार्ट जो दिसतो तो आहे हेड आणि दुसरा नॅरो टेपरिंग जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो टेल. तर हेड जो पार्ट आहे या हेड पार्टमध्ये पॅनक्रियाजचा आहे एक्झोक्राइन पार्ट. एक्झोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियाज इज सिच्युएटेड इन दी हेड ऑफ दी पॅनक्रियाज. ठीक आहे. हेडमध्ये एक्झोक्राइन पार्ट आहे. ठीक आहे. आणि टेलमध्ये कोणता पार्ट आहे पॅनक्रियाजचा तर तो आहे एंडोक्राइन पार्ट. एंडोक्राइन पार्ट ऑफ pancreas is situated in the tail region while the exocrine part of pancreas is situated in the head region of pancreas. So what is exocrine part and what is endocrine part? Exocrine part secretes the pancreatic juice. Exocrine part pancreatic juice secrete करतो की जे द्रव्य स्वरूपाचं असते आणि त्या पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये एन्झाईम्सचं प्रमाण हे जास्त प्रमाणात बघायला भेटते. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स त्याच्यामध्ये जास्त असतात आणि हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स डायजेशनच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात, पचनक्रियेमध्ये मदत करतात. आता टेलमधला जो एंडोक्राइन पार्ट आहे हा हार्मोन्स सिक्रेट करतो आणि हे जे हार्मोन्स असतात हे केमिकल सबस्टन्सेस आहेत. आता कोणते कोणते हार्मोन्स सिक्रेट करतो तर एक आहे बघा ग्लुकॅगॉन, दुसरा आहे इन्सुलिन आणि तिसरा हार्मोन आहे सोमॅटोस्टॅटिन. असे तीन हार्मोन, असे तीन केमिकल सबस्टन्स हा एंडोक्राइन पार्ट सिक्रेट करतो टेलमधला. ग्लुकॅगॉन काय करते की तुमच्या रक्तातलं साखरचं प्रमाण वाढवते, इन्क्रीज दी शुगर लेवल. इन्सुलिन काय करते तुमच्या रक्तातले साखरेचं प्रमाण कमी करते. एक हार्मोन साखरेचं प्रमाण वाढवते रक्तातलं तर दुसरा हार्मोन साखरेचं प्रमाण कमी करते. आता हे जे तिसरं हार्मोन आहे सोमॅटोस्टॅटिन हे ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन यांच्यामध्ये बॅलन्स ठेवण्याचं काम करते. ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम की कोणतंच हार्मोन जास्त प्रमाणात सिक्रेट नाही झालं पाहिजे किंवा दुसरं हार्मोन कमी प्रमाणात सिक्रेट नाही झालं पाहिजे. दोघांचंही प्रमाण हे व्यवस्थित असलं पाहिजे. तर त्याचं काम करत असते सोमॅटोस्टॅटिन. दॅट इज इट मेंटेन दी बॅलन्स बिटवीन ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन. ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन या दोन हार्मोनमध्ये संतुलन नियंत्रित ठेवणे हे काम असते सोमॅटोस्टॅटिनचं. ठीक आहे. मग आता आपल्याला पॅनक्रियाजचे पार्ट माहिती पडले, एक्झोक्राइन पार्ट आणि एंडोक्राइन पार्ट. एक्झोक्राइन पार्ट हेड रिजनमध्ये असतो तर टेल रिजनमध्ये असतो एंडोक्राइन पार्ट. आता लोकेशन बघा पॅनक्रियाजची. लोकेशन ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाज इज सिच्युएटेड इन द सी शेप कॅव्हिटी ऑफ डिओडिनम. आता डिओडिनम जो आहे तो छोट्या आतड्यांचा पार्ट आहे, स्मॉल इंटेस्टाईनचा. आता तुम्ही इथे डायग्राममध्ये जर बघितलं तर दिस इज ए स्टमक. हे आहे तुमचं स्टमक, जठर. फ्रॉम द लोअर एंड ऑफ स्टमक दॅट इज द पायलोरस. पायलोरसपासून स्टमक संपून जाते आणि पायलोरसपासून स्मॉल इंटेस्टाईन सुरू होते. ठीक आहे.
ही सुरू झाली स्मॉल इंटेस्टाईन. आता स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट आहेत. एक आहे डिओडिनम, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज डिओडिनम. प्रॉक्सिमल पार्ट, it is called as duodenum. Then middle part is called as jejunum, and the last part, end region part, is called as the ileum. These are the 3 parts of small intestine. स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट आहेत बघा, एक आहे डिओडिनम, जेजुनम आणि इलियम. तर आता या पायलोरसपासून, स्टमकचा जो पार्ट आहे पायलोरस, तिथून सुरुवात होते डिओडिनमला. आता इथे हा एक सी सारखा एक पार्ट दिसतोय तुम्हाला, सीच्या आकारासारखा, जो अल्फाबेटिकल लेटर आहे सी, हा जो पार्ट आहे हा आहे डिओडिनमचा पार्ट. ठीक आहे. आणि या डिओडिनमच्या सी शेप पार्टमध्ये, सी शेप कॅव्हिटीमध्ये काय बसलेलं आहे तर पॅनक्रियास बसलेला आहे. पॅनक्रियासची जागा आहे तिथे. ठीक आहे. द हेड ऑफ पॅनक्रियास इज लोकेटेड इन द सी शेप कॅव्हिटी ऑफ डिओडिनम. पॅनक्रियासचं जे हेड आहे ते बसलेलं दिसते तुम्हाला डिओडिनमच्या सी शेप कॅव्हिटीमध्ये. ठीक आहे. तर आता लोकेशन आपल्याला माहिती झाली की स्मॉल इंटेस्टाईनचा जो डिओडिनम पार्ट आहे त्याचा सी शेप कॅव्हिटीमध्ये पॅनक्रियास तुम्हाला बसलेलं दिसते. तर लोकेशन माहिती झाली, पार्ट्स माहिती झाले. ठीक आहे. आता एक्झोक्राईन पार्ट थोडं डिटेलमध्ये पाहूया आपण. एक्झोक्राईन पार्ट ऑफ पॅनक्रियास कुठे दिसतो? एक्झोक्राईन पार्ट ऑफ पॅनक्रियास, इट इज लोकेटेड इन दी हेड ऑफ पॅनक्रियासमध्ये कुठला पार्ट आहे? एक्झोक्राईन पार्ट आहे, हेड ऑफ पॅनक्रियास. देन आणखी काय माहिती आहे आपल्याला की एक्झोक्राईन पार्ट काय सिक्रेट करतो? पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतो. आणि या पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात की जे डायजेशनमध्ये मदत करतात. हे आपल्याला माहिती आहे, 2 गोष्टी माहिती आहे. आता एक्झोक्राईन पार्ट जो आहे तो बनलेला आहे बघा ॲसिनार सेल्सपासून. हे जे फुलासारखं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटते आहे, दिस इज दी एक्झोक्राईन पार्ट ऑफ पॅनक्रियास. अशा प्रकारचा तो एक्झोक्राईन पार्ट तुम्हाला बघायला भेटतो पॅनक्रियासमध्ये. असे वेगवेगळे ॲसिनार सेल्सचे ग्रुप तुम्हाला बघायला भेटतील एक्झोक्राईन पार्टमध्ये. सध्या मी एकच ग्रुप दाखवला ॲसिनार सेलचा, असे अनेक ग्रुप तुम्हाला हेड ऑफ पॅनक्रियासमध्ये बघायला भेटतात. तर हा आहे एक्झोक्राईन पार्ट. आता एक्झोक्राईन पार्टमध्ये ह्या ज्या सेल्स तुम्हाला बघायला भेटतात, ह्या ज्या पेशी तुम्हाला बघायला भेटतात, ह्या फ्लास्कसारखा बघायला भेटतात तुम्हाला. जसं आपली केमिस्ट्री लॅब आहे त्याच्यामध्ये असे फ्लास्क असतात, जसा काचेच्या अशा ट्यूब असतात. ठीक आहे. बल्बसारख्या, याला आपण म्हणतो फ्लास्क. ठीक आहे. तर या फ्लास्कसारख्या सेल्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. यांना आपण म्हणतो ॲसिनार सेल्स. ठीक आहे. मग आता एक्झोक्राईन पार्ट ऑफ पॅनक्रियास कन्सिस्ट ऑफ ॲसिनार सेल्स विच आर अरेंज इन अ कॉन्सेंट्रिक मॅनर और विच आर अरेंज इन अ सर्क्युलर मॅनर. ते असे गोलाकार पद्धतीने मांडलेले दिसतील तुम्हाला इथे सर्क्युलर मॅनरमध्ये. त्याच्यानंतर सेंटर पार्टमध्ये तुम्हाला एक डक्ट बघायला भेटते. सेंट्रल पार्टमध्ये एक ट्यूबलाईक स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटते, नळीसारखं स्ट्रक्चर मध्यभागी तुम्हाला बघायला भेटते. याला आपण म्हणतो ॲसिनार डक्ट. दिस इज कॉल्ड एज दी ॲसिनार डक्ट. मग आता एक्झोक्राईन पार्ट ऑफ पॅनक्रियास काय काय दिसलं तुम्हाला? एक्झोक्राईन पार्टमध्ये तुम्हाला दिसल्या ॲसिनार सेल, ज्या ग्रुपमध्ये अरेंज आहे, सर्क्युलर पद्धतीने मांडलेल्या दिसतात, कॉन्सेंट्रिक पद्धतीने मांडलेल्या दिसतात. आणि या ॲसिनार सेलचा आकार कसा आहे? फ्लास्क शेप. ठीक आहे. एखाद्या भांड्यासारखा आकार दिसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या ॲसिनार सेलच्या मध्यभागी एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर, एक नळीसारखं स्ट्रक्चर असं मध्यभागी तुम्हाला बघायला भेटते. या स्ट्रक्चरला आपण म्हणतो ॲसिनार डक्ट. आता ह्या ॲसिनार सेल काय करतात बघा. दीज ॲसिनार सेल सिक्रीट्स दी पॅनक्रियाटिक ज्यूस. ॲसिनार सेल पॅनक्रियाटिक ज्यूसचं स्त्रावन करतात, पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रीट करतात. आणि या पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये काय असते? डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. दॅट इज दी पॅनक्रियाटिक एन्झाईम्स ऑर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. अँड दीज डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आर अल्कलाईन इन नेचर. त्यांचं नेचर कसं असते? तर अल्कलाईन नेचरचं असते, म्हणजे त्यांचा pH जो आहे तो 7पेक्षा जास्त असतो. ठीक आहे. मग आता काय माहिती पडलं की सर, जो एक्झोक्राईन पार्ट आहे पॅनक्रियासचा त्याच्यामध्ये ॲसिनार सेल आहेत. ॲसिनार सेल फ्लास्क शेप दिसतात, फ्लास्कच्या आकारासारखे दिसतात. आणि ते पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतात, एक द्रव्य सिक्रेट करतात, फ्लूड आहे ते. आणि या द्रव्यामध्ये असतात डायजेस्टिव्ह एन्झाईम्स की जे पचनक्रियेमध्ये मदत करतात तुम्हाला. ठीक आहे. अँड दीज पॅनक्रियाटिक ज्यूस इज कलेक्टेड इनसाइड दी ॲसिनार डक्ट. आता हे जे डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे, हे जे पॅनक्रियाटिक ज्यूस आहे, हे कशामध्ये जमा केले जातात? ॲसिनार डक्टमध्ये. ठीक आहे.
हे जमा केले जातात ॲसिनार डक्टमध्ये आणि ॲसिनार डक्टमधून ते पाठवले जातात कुठे, तर पॅनक्रियाटिक डक्टमध्ये. एक पॅनक्रियाटिक डक्ट असते नळीसारखं स्ट्रक्चर. ॲसिनार डक्टमधलं ज्यूस पॅनक्रियाटिक डक्टमध्ये पाठवलं जाते आणि पॅनक्रियाटिक डक्टमधलं जे पॅनक्रियाटिक ज्यूस आहे हा पाठवला जातो कशाच्या आतमध्ये, तर डिओडिनमच्या आतमध्ये. हे आहे डिओडिनम. डिओडिनम म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं की पॅनक्रियाजमधला जो काही डायजेस्टिव्ह ज्यूस आहे तो कुठे पाठवला गेला, डिओडिनमच्या आतमध्ये पाठवला गेला, जो काही स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. मग आता डिओडिनममध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस आल्यानंतर इथे काय घडेल, पचन प्रक्रिया घडेल. लहान आतड्यांमध्ये काय घडेल, पचन प्रक्रिया घडेल. दॅट इज दी डायजेशन. सो दिस इज ऑल अबाउट दी एक्झोक्राइन पार्ट. ठीक आहे, यू कॅन टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, नाउ लेट्स डिस्कस अबाउट दी एंडोक्राइन पार्ट. आता आपण एंडोक्राइन पार्टबद्दल बोलूया. आता एंडोक्राइन पार्टबद्दल काय काय माहीत झालं तुम्हाला सांगा. एक तुम्हाला माहिती झालं की सर एंडोक्राइन पार्ट जो आहे तो हार्मोन सिक्रेट करतो आणि हार्मोन जे असतात सर हे केमिकल सबस्टन्स असतात आणि हे असे केमिकल सबस्टन्स असतात जे आपल्या शरीरातील एखाद्या कृतीला वाढवण्याचं काम करतील, एखाद्या कृतीला कमी करण्याचं काम करतील, एखाद्या ॲक्टिव्हिटीला स्टॉप करण्याचं काम करतील, तर एखाद्या ॲक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्याचं काम करतील. तर अशा प्रकारचे केमिकल सबस्टन्स असतात. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला माहिती आहे. मग आता एक एंडोक्राइन पार्टबद्दल बघूया. बघा, एंडोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियास, याची लोकेशन कुठे आहे बघा. व्हेअर इट इज सिच्युएटेड, इट इज सिच्युएटेड इन दी टेल ऑफ पॅनक्रियास. पॅनक्रियासचा जो टेपरिंग पार्ट होता त्याच्यामध्ये तुम्हाला एंडोक्राइन पार्ट बघायला भेटतो. ठीक आहे, पॅनक्रियासचा. आता एंडोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियास जो आहे त्याची डायग्राम आपण बघू शकतो. दिस इज दी डायग्राम ऑफ एंडोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियास. It is named by the scientist called as the Langerhans. He called it as islets of Langerhans. एक लँगरहॅन्स नावाचा शास्त्रज्ञ होता. त्याने पॅनक्रियासमधला एंडोक्राइन पार्टचा स्टडी केला. ठीक आहे, आणि त्याने सांगितलं की एंडोक्राइन पार्ट वेगवेगळे केमिकल सबस्टन्स सिक्रेट करतो. मग त्याने त्याला स्वतःचं नाव दिलं. त्या एंडोक्राइन पार्टला त्याने स्वतःचं नाव दिलं. त्याने त्याला म्हटलं आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स म्हणजे बेट आहे ना, समुद्रामध्ये काही बेट तुम्हाला बघायला भेटतात. ठीक आहे, त्याला आपण आयलेट्स म्हणतो. ठीक आहे, आइसलँड किंवा आयलेट्स. मग आता तसं हे एंडोक्राइन पार्टमध्ये काय बघायला भेटते तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सेल्स बघायला भेटतात. ठीक आहे, वेगवेगळ्या सेल्स तुम्हाला बघायला भेटतात. आता याच्यामध्ये काही सेल्स आहेत त्यांना म्हणतो आपण अल्फा सेल्स, काही सेल आहेत त्यांना आपण म्हणतो बीटा सेल्स आणि काही सेल्स आहेत त्यांचं नाव आहे डेल्टा सेल्स. तर अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात आयलेट्स ऑफ लँगरहॅनमध्ये. आता हे कसं चित्र दिसतं आहे की जणू काही एखाद्या समुद्रामध्ये जसे बेट आहेत तशा प्रकारे या एंडोक्राइन पार्टमध्ये या बेटांसारख्या या सेल्स रचलेल्या तुम्हाला दिसत आहे. म्हणून त्या लँगरहॅननी याला नाव दिलं आहे आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. ठीक आहे, मग आता एंडोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियास इट कन्सिस्ट ऑफ 3 टाइप्स ऑफ सेल. अल्फा सेल, बीटा सेल्स अँड डेल्टा सेल्स. एंडोक्राइन पार्ट जो आहे पॅनक्रियासचा त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या पेशी आहेत. अल्फा सेल, बीटा सेल अँड डेल्टा सेल. अल्फा सेल जे आहे ते एक हार्मोन सिक्रेट करतात, त्याचं नाव आहे ग्लुकॅगॉन. Alpha cells secrete one hormone called as the glucagon, while beta cells secrete one hormone called as the insulin. You are very well known about the insulin. What is the role of insulin in the diabetes mellitus? You have already known about it. Then the delta cells secrete the hormone called as the somatostatin. मग आता एंडोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियास कुठे बसलेला आहे, तो बसलेला आहे टेल रिजनमध्ये, टेल ऑफ पॅनक्रियास. त्याच्यानंतर एंडोक्राइन पार्टला आपण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्ससुद्धा म्हणतो. याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स बघायला भेटतात. अल्फा सेल, बीटा सेल आणि डेल्टा सेल. अल्फा सेल एक हार्मोन सिक्रेट करतात, त्याचं नाव आहे ग्लुकॅगॉन. बीटा सेल जे हार्मोन सिक्रेट करतात त्याचं नाव आहे इन्सुलिन आणि डेल्टा सेल जे हार्मोन सिक्रेट करतात त्याचं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन. ग्लुकॅगॉनचं काम आहे इट इन्क्रीजेस दी ब्लड शुगर लेवल.
ते तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढवतात. इट इन्क्रीजेस दी ब्लड शुगर लेवल. इन्सुलिनचं काम काय आहे त्याच्या विरुद्ध? इट डिक्रीजेस दी ब्लड शुगर लेवल. रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी करते इन्सुलिन. आणि सोमॅटोस्टॅटिनचं काम काय आहे? इट मेंटेन्स दी बॅलन्स बिटवीन इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन यांच्यावर नियंत्रण ठेवते आणि दोघांमध्ये संतुलन ठेवण्याचं काम सोमॅटोस्टॅटिन करत असते. So this is all about the pancreas. In the next lecture, we are going to talk about the liver. Thank you.